नमस्कार मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण आदर्शवादाची कन्सेप्ट बघितली, त्यामध्ये आपण फेजेस बघितले, कोल्ड वॉरचे टॉपिक्स बघितलेत. हे लेक्चर कंटिन्युअस लेक्चर आहे, हे सेकंड लेक्चर आहे. तुम्ही फर्स्ट लेक्चर बघितलं नसेल तर फर्स्ट लेक्चर बघूनच सेकंड लेक्चरकडे म्हणजे तुम्हाला एक व्यवस्थित सिलेबसची लिंक लागेल. आजचा जो चॅप्टर आहे आपला, आजचं जे लेक्चर आहे पर्टिक्युलरली आपण जो अभ्यास करणार आहोत तो करणार आहोत रिअलिझम बद्दल. आपल्याला रिअलिझम बघायचं आहे. एक्झॅक्टली रिअलिझम म्हणजे काय आहे? रिअलिझम इन द सेन्स ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वास्तववाद काय रोल प्ले करतं किंवा वास्तववादाची संकल्पना काय आहे, ती कोणी मांडली, या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि या वास्तववादाची संकल्पना घडत असताना यावरती इन्फ्लुएन्सेस कुठल्या कुठल्या थिंकर्सचे झाले, जे एन्शियंट थिंकर्स आहेत त्यांचा काय इन्फ्लुएन्स आहे या सगळ्या आधुनिक संकल्पनांवरती, ते पण आता आज आपण अभ्यासणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण काय करूयात, एक रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून थोडंसं एक्सप्लेन करतो की आपण जेव्हा वेस्टर्न पॉलिटिकल थॉट अभ्यासत होतो तेव्हा आपण फादर ऑफ पॉलिटिकल रिअलिझम, तुम्ही ती सिरीज बघितली नसेल तर तुम्ही ती नक्की जाऊन चॅनलवरती बघा. फादर ऑफ पॉलिटिकल रिअलिझम म्हणजे राजकीय वास्तववादाचे जनक आपण कोणाला म्हटलं होतं? एरिस्टॉटलला. आणि फादर ऑफ पॉलिटिकल फिलॉसॉफी, राजकीय तत्वज्ञानाचे जनक, आपण प्लॅटोला म्हटलेलं आहे. आता जेव्हा मी वेस्टर्न पॉलिटिकल थॉटचे एरिस्टॉटल आणि प्लॅटोचे लेक्चर्स कव्हर केले त्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे, तुम्हाला आठवत असेल तर. आता जेव्हा आपण इंटरनॅशनल रिलेशन्सच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये रिअलिझमला बघतोय, वास्तववादाला बघतोय, तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी कामात येणार आहेत वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्सच्या काही. मी तुम्हाला इथे फ्रेश मध्ये पण शिकवेलच बऱ्याच गोष्टी. पण जेव्हा आपण रिअलिझम आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बघतो तर आता आपण आजच्या लेक्चरमध्ये कुठल्या कुठल्या अजून एरिस्टॉटलच नाही तर अजून कुठल्या कुठल्या थिंकर्सचे यावरती इन्फ्लुएन्स असलेले आहेत, कुठले कुठले वास्तववादी विचारवंत आहेत, त्यांनी या संकल्पनेला मदत केली किंवा भर दिली या संकल्पनेला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये घडत असताना. तर सगळ्यात पहिले आपण काय लक्षात घेऊयात की रिअलिझम म्हणजे एक्झॅक्टली काय. वास्तववाद जे आपण बघतोय आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्या, आपण आदर्शवाद बघितलं याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये. मी थोड्या तुम्हाला एक इंट्रोडक्टरी म्हणून वास्तववाद पण त्यामध्ये थोडंसं सांगितलंय, पण आज आपण डिटेलमध्ये वास्तववादाची संकल्पना अभ्यासणार आहोत. तर रिअलिझम म्हणजे एक्झॅक्टली काय, तर स्टेट सेंट्रिक व्ह्यू आहे. म्हणजे जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करतो आहे तेव्हा वेगवेगळे जेव्हा संबंध येतात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये दोन प्रकारचे व्ह्यू महत्वाचे आहेत. एक आहे आदर्शवाद आणि वास्तववाद. आदर्शवादामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की आंतरराष्ट्रीय संघटनांना जागतिक शांतता प्रस्थापित करण्यामध्ये जास्ती महत्व दिलं गेलं होतं, जागतिक संघटनांना जास्त महत्व होतं. स्टेट सेंट्रिक व्ह्यू नव्हता, एक ऑर्गनायझेशन किंवा वर्ल्ड सेंट्रिक व्ह्यू होता. पण रिअलिझमचा जो व्ह्यू आहे पर्टिक्युलरली जेव्हा आपण वास्तववाद बघतो तो कुठला व्ह्यू असतो तर स्टेट सेंट्रिक, म्हणजे राज्यावरती केंद्रित गोष्टी असतात. राज्य हे महत्वाचं एक केंद्र असतं आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास करत असताना. परत दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे वास्तववादामध्ये आपण जेव्हा अभ्यास करतोय, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये जेव्हा वास्तववाद आपण बघतोय तर दुसरा महत्वाचा मुद्दा कुठला असतो आपला तर पॉवर, म्हणजे सत्ता. या सत्तेसाठी सगळे राष्ट्र एक दुसऱ्याशी लढत असतात. स्वतःचा सेल्फ इंटरेस्ट असतो, नॅशनल इंटरेस्ट असतो. आपलं राष्ट्रहित बघूनच सगळे देश आपले परराष्ट्र धोरण ठरवत असतात. जागतिक हित नावाची कुठली गोष्ट जगाच्या हिताकडे लक्ष न देता राष्ट्रहिताकडे जास्त महत्व दिलं जातं. त्याच्यामुळे आपण याला स्टेट सेंट्रिक व्ह्यू असं म्हणतो. आणि जगामध्ये आपली स्वतःची सत्ता, पॉवर कशी प्रस्थापित करता येईल, स्वतःला जास्तीत जास्त सत्ता कशी मिळवता येईल जागतिक राजकारणामध्ये, याचा हा एक पॉवर व्ह्यू म्हणून आपण रिअलिझमला बघतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो हे रिअलिझम जे आहे ते वेस्टफॅलियन ऑर्डरवरती बेस्ड आहे. वेस्टफॅलियन जी ऑर्डर आहे त्याच्यावरती हे महत्वाचं. ते वेस्टफॅलियन ऑर्डर काय आहे एक्झॅक्टली हे आता आपण एकदा शॉर्ट मध्ये समजून घ्यात. आपल्या एक एक कन्सेप्ट क्लिअर होत चालतील. तर आता आपण वेस्टफॅलियन ऑर्डर सगळ्यात पहिले बघूयात काय आहे, ज्याच्यावरती हे रिअलिझम अवलंबून आहे किंवा हे रिअलिझमचं अस्तित्व जे आहे ते त्या वेस्टफॅलियन ऑर्डर नंतरच अस्तित्वात आलं. तर एक्झॅक्टली काय झालं की जे युरोपियन नेशन्स होते, जे 1648चं अगोदर, हे 1648चं आहे वेस्टफॅलियन ऑर्डर जेव्हा आपण समजून घेतोय. याच्या अगोदर काय झालं की धर्माचं जास्त प्रभुत्व होतं राजकारणावरती. राजा होता, तिथे धर्मगुरू असायचे, धर्मावरती सगळं राजकारण चालायचं. राज्याला तेवढं महत्व नव्हतं जेवढं एक्झॅक्टली फक्त राज्यालाच महत्व असणे असं नव्हतं. सत्तेचे बरेच केंद्र होते, जसं धर्म होतं, राजा होता, मंत्रिमंडळ होतं, राजेशाही, या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सत्तेचं केंद्र होतं.
बट 1648च्या अगोदर 30 वर्ष काय झालं की युद्ध चाललं, डिबेट्स टाईप चाललं किंवा युद्ध एक तिथे घडलं. त्या 30 वर्षाच्या नंतर एक वेस्टफॅलियन ऑर्डर आपल्याला बघायला मिळाली, ज्याच्यामध्ये नेशन स्टेट जे आपण म्हणतो आता सार्वभौम आहे आपण, म्हणजे याच्यावरती कोणीच नाही, कुठलीही संस्था नाही, कुठलाही धर्म नाही, देश हा सगळ्यात सार्वभौम आहे. तर नेशन स्टेट जे आहे याला सगळ्यात पहिलं महत्व जे मिळालं ते वेस्टफॅलियन ऑर्डर नंतर. फर्स्ट इन ऑर्डर ज्याला म्हणतो आपण ते असणार आहे नेशन स्टेट, राष्ट्र राज्य इथे सगळ्यात पहिले महत्वाचं असणार आहे. त्यानंतर सगळ्या संस्था राष्ट्र राज्याला दुय्यम असणार आहेत. तर ही होती वेस्टफॅलियन ऑर्डर. आपल्याला जे बघायचं ट्रिटी ऑफ वेस्टफॅलिया जे बघतोय आपण हे 1648 नंतर आलं आणि इथपासून मग राष्ट्र राज्याला महत्व देण्यास सुरुवात आली. आणि त्याच्यामुळे जेव्हा आपण वास्तववादाचा अभ्यास करतोय तर वास्तववादामध्ये जो स्टेट सेंट्रिक व्ह्यू आहे त्याचा आपल्याला वेस्टफॅलियन ऑर्डरचा त्याच्यावरती प्रभाव बघताना दिसतोय, त्याचा प्रभाव आहे वास्तववादावरती. तर आता आपण सगळ्यात पहिले कुठल्या कुठल्या विचारवंतांचे जे एन्शियंट थिंकर्स आहेत त्यांचे काय प्रभाव आहेत हे वास्तववादाची संकल्पना घडत असताना ते बघणार आहोत. आणि सगळ्यात पहिले आपण थुसिडायडस यांचे विचार बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं जे एक्सप्लेनेशन ते करतायत तर तेव्हा ते सांगतात की जो ह्युमन नेचर आहे तेच पॉवर सिकिंग आहे, मानवाचा स्वभाव जो आहे तो सत्ता सिकिंग आहे, त्याला सत्ता हवी आहे. आणि तोच एक आता राज्य जे आहे तेच माणसाचा मॅग्निफाईड फॉर्म आहे, कितीतरी मिलियन्स लोक मिळून एक राज्य बनतं. त्याच्यामुळे मानवाचा जो स्वभाव आहे तोच मॅग्निफाईड व्हर्जन मध्ये आपण जर बघितला तर तोच राज्याचा स्वभाव असणार आहे. त्याच्यामुळे राज्य सुद्धा सत्तेसाठी संघर्ष करत असतात, त्यांना सुद्धा जास्तीत जास्त सत्ता हवी असते. हा व्ह्यू पॉवरचा सिकिंग व्ह्यू हा ह्युमन नेचरला रिलेट करून थुसिडायडस आपल्याला हा एक्सप्लेन करतात. तर जेव्हा आपण यांचे थॉट्स बघतो आहे त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलीही गोष्ट आपण राईट ऑर रॉंग जरी सांगितली तर सत्तेच्या पुढे ती खूप कमी वाटत असते की ही गोष्ट वाईट आहे किंवा ही चांगली आहे, हे मॅटर करत नाही. जेव्हा एखाद्या माणसाला जेव्हा सत्ता हवी असते त्याला ती गोष्ट चुकीची आहे किंवा बरोबर आहे हे मॅटर करता सत्ता कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मिळवायची आहे हे त्याचं मेन उद्दिष्ट असतं. त्याच्यामुळे हा एक रिअलिस्ट व्ह्यू किंवा यांचे जे विचार आहे त्याचा आपल्याला रिअलिझम वरती प्रभाव झालेला दिसतो. त्यांनी एक थुसिडायडस ट्रॅप नावाची कन्सेप्ट दिली, ज्यामध्ये काय होतं की एखादा देश एक सत्ता मिळवतो, एका प्रकारची सत्ता मिळवतो किंवा एका लिमिट पर्यंतची पॉवर मिळवतो. त्याच्यामुळे काय होतं की जे पॉवर बॅलन्स असतं, समजा आता एखादा आपण एक्झाम्पल पकडूयात, जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, आपण इकडे पाकिस्तानचं उदाहरण घेऊयात, इकडे इंडियाचं एक्झाम्पल घेऊ. काय होतं की इकडे जर समजा पाकिस्तानने एखाद्या फॉर एक्झाम्पल कुठली पण एखादी मिसाईल त्यांनी इम्पोर्ट केली किंवा त्यांच्याकडे ती टेक्नॉलॉजी आली तर इंडिया ऑटोमॅटिकली इनसिक्युअर होऊन जातो की आपल्याकडे सुद्धा त्या प्रकारची टेक्नॉलॉजी असली पाहिजे. सेम रिव्हर्स त्या केसमध्ये होतं, जेव्हा इंडियाकडे एखाद्या प्रकारची टेक्नॉलॉजी येते, जसं आपल्याकडे ब्रह्मोस आहे किंवा न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी आहे, तर पाकिस्तानला पण ती गेन करायचा चान्स होतो. कारण एक प्रकारचं बॅलन्स जे आहे, समतोल जो आहे तो बिघडतो. आणि हा जो ट्रॅप आहे हा थुसिडायडस जे म्हणतात की हा प्रकारचा जो ट्रॅप आहे सत्तेचा, या ट्रॅप मध्ये सगळे अडकून जातात. आता आपण काय करूयात की हा जो पॉवर ट्रॅप आहे हा थोडा डिटेलमध्ये समजून घेऊयात, कारण आपल्या मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने पण इम्पॉर्टंट आहे. आपल्याला जर तो एक्झामला क्वेश्चन आला तर ते आपण बघूयात की हा ट्रॅप एक्झॅक्टली काम कसं करतो. तर आपण मागच्या याच्यात बघितलं, मागच्या लेक्चरमध्ये, की कोल्ड वॉर नंतर 1991 नंतर युएसए हा एक ध्रुवी विश्वरचना तयार झाली आणि युएसए विजय झाला, म्हणजे एकच सत्तेचं केंद्र उरलं जगामध्ये जे खूप पॉवरफुल होतं. त्यानंतर आपण बघितलं की काही काळानंतर बहुध्रुवी विश्वरचना झाली, ज्यामध्ये चायना, इंडिया, रशिया हे देश परत याच्या एक ध्रुवी विश्वरचनेला चॅलेंज करायला लागले, अमेरिकेच्या सत्तेला चॅलेंज करायला लागले. तर याच्यात पॉवर ट्रॅप कसा तयार होतो की युएसएला वाटत असतं अमेरिकेला की आपली सत्ता अशीच नियमित राहावी टिकून, कंटिन्यू कितीतरी काळापर्यंत, अनियमित काळापर्यंत आपली सत्ता टिकून राहिली पाहिजे, असं कुठल्याही पॉवरफुल नेशनला वाटत असतं. त्याच विरुद्ध हे जे नवीन देश येत असतात यांना वाटत असतं की आपली सत्ता आली पाहिजे. आणि जसे जसे हे देश पॉवरफुल होत राहतात तसा तसा अमेरिका इनसिक्युअर होत जातो. आजच्या जर आपण कंटेंट जर आपण आजच्या रिलेशन मध्ये जर बघितला तर याच गोष्टी घडत आहेत की इंडिया, चायना सारखे कंट्रीज ज्या आहेत त्या पॉवरफुल होत आहेत आणि त्यामुळे हे जे मॅच्युअर्ड हेजेमॉन आहेत, ज्यांना आपण सत्तेचे केंद्र म्हणतो, जे अगोदर एक ध्रुवी विश्वरचना होती ज्यामध्ये अमेरिके एकटाच एक सत्तेचा ध्रुव उरला होता, तर हे बाकीचे देश त्याला इनसिक्युअर करताना दिसतात. तर हा सगळा पॉवर ट्रॅपचं एक एक्सप्लेनेशन आहे. अशा प्रकारचा ट्रॅप सुरू राहतो. नंतर मग परत काय होईल,
चायना तो एक ध्रुवी विश्वरचना तयार होईल, परत दुसरे छोटे छोटे देश विकसित व्हायला लागतील, ते सत्तेचे केंद्र बनतील, ते या देशाला इन्सिक्युअर करायला लागतील. अशा प्रकारे हे सत्तेचे सिक्युरिटी इनसिक्युरिटी डिलिमास जे आहेत ते सुरू राहतात. आता दुसरे महत्वाचे थिंकर्स आहेत जे आपल्याला अभ्यासायचे आहे. दुसरा जो थिंकर आहे महत्वाचा तो आहे मेकॅवेली. तर मेकॅवेलीचे दोन गोष्टी आपल्याला, आपण वेस्टर्न पॉलिटिकल थॉट मध्ये तुम्ही मेकॅवेलीचं लेक्चर अटेंड करा आठवणीने. त्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी फर्स्ट मॉडर्न थिंकर आपण मेकॅवेलीला म्हटलेलं आहे, कारण त्यांनी धर्मापासून राज्याला सार्वभौम सांगितलेले. धर्म आणि राज्य हे वेगवेगळ्या संस्था आहेत आणि राज्य त्याच्या वरती आहे. त्याच्यामुळे सुप्रीमसी, स्टेट हे सुप्रीम आहे, राज्य हे सर्वप्रती आहे, सर्वांच्या वरती आहे. त्याच्यामुळे सुप्रीमसी ऑफ स्टेट जे आहे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, याचं वास्तववादावरती जे इन्फ्लुएन्स आहे की स्टेट सेंट्रिक व्ह्यू आपण बघितला की आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्याला महत्व असलं पाहिजे आंतरराष्ट्रीय संघटनांपेक्षा. स्टेट सेंट्रिक व्ह्यू आहे, पॉवर पॉलिटिक्सचा व्ह्यू आहे. याचं आपल्याला मेकॅवेलीच्या आयडियाजचं इन्फ्लुएन्स वास्तववादावरती दिसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मेकॅवेलीने जी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे ती म्हणजे एथिक्स आणि पॉलिटिक्स मधलं डिफरन्स. एथिकली जे राईट असेल ते पॉलिटिकली राईट नसेल, म्हणजे नीतिमत्तेदृष्ट्या किंवा एखादी गोष्ट नीतिमत्तेने चुकीची असेल पण ती राजकीय दृष्ट्या बरोबर असू शकते. त्याच्यामुळे नीतिमूल्य आणि राजकारण ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला मेकॅवेली सांगताना दिसतात. त्याच्यामुळे आपल्याला हे दोन थॉट्स मेकॅवेलीचे इन्फ्लुएन्स वास्तववादावरती असताना दिसतात. हे दोन थॉट्स महत्वाचे आहेत. आपल्याला सुप्रीमसी ऑफ स्टेट बघायचं आहे, हे एक त्यांनी सांगितलेलं आहे, आणि दुसरं सेपरेशन ऑफ एथिक्स अँड पॉलिटिक्स. नीतिमूल्य आणि राजकारण हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हेच सेपरेशन आहे. राजकारणात नीतिमूल्यांचं काही व्हॅल्यू नसते आणि नीतिमूल्य आणि राजकारण हे दोन्ही गोष्टी सेपरेट आहेत, एवढं आपल्याला समजून घ्यायचं. याच्यावरती आता आपण या सगळ्या गोष्टी समजून जेव्हा घेतो इन्फ्लुएन्सेस, तर आपल्याला काय असतं की वास्तव एक्सप्लेन द इन्फ्लुएन्सेस ऑन द ओरिजिन ऑफ रिअलिझम. आपण असं जर क्वेश्चन असला आपला वास्तववादाच्या उदयास असलेले वेगवेगळे थिंकरचे इन्फ्लुएन्सेस सांगा, तेव्हा आपल्याला हे थुसिडायडस, मेकॅवेली आणि आता आपण थॉमस हॉब्स घेणार आहोत. हे 3-4 इन्फ्लुएन्सेस जे आहेत इंडियन पर्स्पेक्टिव्ह मध्ये कौटिल्याला आपण इंडियन मेकॅवेली पण म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या वेस्टर्न पॉलिटिकल थॉटच्या सिरीज मध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर आपल्याला हे सगळे थिंकर्स तिथे एक्सप्लेन करावे लागणार आहे की रिअलिझमचा जो आहे, वास्तववादाचा जो उदय झाला, याच्यावरती रिअलिझमचा जो उदय झाला, ओरिजिन झाला, याच्या ओरिजिन मध्ये किंवा याच्या विकासामध्ये पाश्चात्य राजकीय कुठल्या विचारवंतांचे त्याच्यावरती प्रभाव आहेत, तेव्हा आपल्याला या गोष्टी त्यामध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत. 200 वर्ड्सची आपल्याला लिमिट असते, कधी 250 वर्ड्सची असते. त्या वर्ड्स मध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचं. त्याच्यामुळे मी तुम्हाला पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन करतोय. तर आता थर्ड आणि लास्ट इन्फ्लुएन्स जे आपण बघणार आहोत वास्तववादावरती, जे फोरनर्स आहेत, एन्शियंट पॉलिटिकल थॉट्स आहेत, त्यांचा जो इन्फ्लुएन्स आहे आपल्या रिअलिझमच्या विकासामध्ये, वास्तववादाच्या विकासामध्ये, तो आहे थॉमस हॉब्सचा. यांनी काय सांगितलेलं आहे की पॉवर व्ह्यू सांगितलेला आहे ह्युमन नेचरचा. मानवी स्वभाव जो आहे तो सत्ता संघर्षामध्ये आहे, सत्तेचा खूप लालसी आहे माणसाला नेहमी सत्ता हवी असते. तर त्यांनी एक पॉवर व्ह्यू दिलेला आहे आपल्याला ह्युमन नेचरचा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितलेली, आता पॉवर व्ह्यू आपण बरेच वेळा आपण या लेक्चरमध्ये बघितलाय, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं की माणसाला सत्ता हवी असते. त्याच प्रकारे सगळे देश, आता आपण जेव्हा मानवी स्वभावामध्ये बघतो आहे तर आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये रिलेट कुठे करायचं आहे, तर राज्यासोबत. तर राज्य सुद्धा हे सत्तेचे भुकेले असतात, सगळ्या राज्यांना सत्ता हवी असते आणि सगळे राष्ट्र एक दुसऱ्यासोबत सत्तेसाठी संघर्ष करत असतात. त्याच्यामुळे पॉवर व्ह्यू ऑफ ह्युमन नेचर म्हणजे पॉवर व्ह्यू ऑफ स्टेट्स इन इंटरनॅशनल पॉलिटिक्स. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पॉवर व्ह्यू आहे जो राष्ट्र राज्यांचा आपण बघतो. हे सगळे इन्फ्लुएन्सेस आहेत, थिंकर्सचे जे थॉट्स होते ह्युमन नेचर बद्दलचे, ते अप्लिकेबल होतात आपण आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, राज्याच्या मध्ये. कारण काय होतं की आता एक मॅग्निफाईड व्हर्जन मी जे सांगितलं तुम्हाला, माणसाचा मॅग्निफाईड व्हर्जन आहे स्टेट. आता हे जर राज्य आहे तर हे कसं बनलेलं आहे, सगळे छोटे 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 माणसं सगळे एकत्र, म्हणजे मिलियन्स ऑफ पीपल एकत्र बनून हे राज्य तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे मानवी स्वभाव जो आहे तो सगळ्यांचा एक जवळपास सारखा एक ह्युमन नेचर या लोकांनी एक्सेप्ट केला, जो पॉवर सिकिंग आहे, सत्तेसाठी लोभी माणूस आहे असं ते म्हणतात. त्याच्यामुळे राज्य सुद्धा ऑटोमॅटिकली सत्तेसाठी लोभी असणार आहेत. तर हा पॉवर व्ह्यू ऑफ पॉलिटिक्स आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्सचा स्टेट जे आहेत ते पॉवर सिकिंग आहेत आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, हा पहिला व्ह्यू थॉमस हॉब्स मांडतात. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात सिक्युरिटी डिलिमाची. तर सिक्युरिटी इनसिक्युअर्ड आहे माणूस. तर इकडे त्यांनी काय एक्सप्लेन केलं, आता परत हे वेस्टर्न पॉलिटिकल थॉटच्या सिरीज मध्ये मी ऑलरेडी कव्हर केलेले. आता परत आपण इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये एकदा रिव्हिजन म्हणून बघूया की निसर्ग अवस्थेमध्ये काय होतं की राज्य संस्था नसते. आता राज्य जर नाहीये, समजा स्टेट नाहीये, संविधान नाहीये, एखादं राज्य संस्था नाहीये, तर आपण निसर्ग अवस्थेत काय म्हणतो की बळी तो कानपिळे, म्हणजे जो
स्ट्रॉंग आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, जो स्ट्रॉंग आहे तोच जगतो, तो सगळ्यांवरती रूल करत असतो. अशाच पद्धतीने ते याचं अप्लिकेशन आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण कसं करतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्य जे आहेत ते स्वतःवरती अवलंबून आहेत, आंतरराष्ट्रीय संघटना मदतीला येणार नाहीत. आता याला जर रिलेट करायचं म्हटलं तर सध्याचं रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये आपण रिलेट करू शकतो की शेवटी युक्रेनला स्वतःचा संघर्ष स्वतःच करावा लागला, कुठलीही आंतरराष्ट्रीय संघटना त्याला मदतीला आली नाही किंवा धावून आली नाही. इव्हन नॅटो ज्याच्यासाठी त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या त्या संघटना सुद्धा समोर तिथे आल्या नाही, समोरून इनडायरेक्टली ते आल्या असतील पण डायरेक्टली कोणी समोर आलं नाही. तसं ते सिक्युरिटी डिलेमा हा जो आहे होप्सचा आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये रिलेट करता येईल करंटच्या याच्यामध्ये. तर हाच ते म्हणतात की जो माणसाचा सिक्युरिटी डिलेमा आहे तो ऑटोमॅटिकली राज्याचा पण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सेम आहे. तर आता आपण आजचं लेक्चर समअप करूयात, रिवाइज करूयात. आज आपण काय काय घेतलं. आज आपण थुसिडायडस यांचे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सेस किंवा यांच्या थॉट्सचा जो इन्फ्लुएन्स आहे रिअलिझम वरती, आपण सगळ्यात पहिले रिअलिझम म्हणजे काय हे बघितलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला वेस्टफॅलियन ऑर्डर एक्सप्लेन केली. त्यानंतर वास्तववादाचा उदय कसा झाला, त्याच्यावरती कुठल्या कुठल्या राजकीय विचारवंतांचे, पाश्चात्य राजकीय विचारवंतांचे इन्फ्लुएन्सेस आहेत ते आपण बघितले. त्यानंतर मेकॅव्हेली बघितला, मेकॅव्हेलीच्या विचारांचा इन्फ्लुएन्सेस आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावरती बघितला. आणि लास्टला आपण थॉमस हॉब्स यांच्या विचारांचे इन्फ्लुएन्सेस आंतरराष्ट्रीय राजकारणावरती आपण आज बघितलेलं आहे. तर हे लेक्चर इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण रिअलिझमचे प्रकार बघूयात, रिअलिझमचे टाइप्स कुठले आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा टाइप जो आहे, जसं मी आज तुम्हाला सांगितलं, मॉर्गन थ्यू आपण बघणार आहोत. आय होप मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ते मेन्शन करा. टेलिग्राम वरती पण सेम नावाने चॅनल आहे ज्यामध्ये मी लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलशी रिलेटेड किंवा एक्झामशी रिलेटेड पोस्ट करत असतो. तुम्ही टेलिग्राम वरती पण त्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.